राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलेले आहेत। विधानसभेत भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाला मराठी यायला हवं असं उत्तर दिलं। मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली असल्याचं बघायला मिळालंय। इंद्रायणी महाविद्यालयाला सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली। दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय। आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। तर मराठी भाषा ही आमची राजभाषा आहे, त्यामुळे भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य राजद्रोह असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहे, त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नाही, हे विधान भैयाजी जोशी यांनी केलेलं होतं। भाषेमध्ये चालू आहे याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे। भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं। मराठी नाहीच हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता, लखनौला जाऊन बोलू शकता, तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी? मराठी ही आमची राजभाषा आहे, आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा फार जुना वाद आहे, मात्र आता परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पीओके संदर्भात एक मोठं विधान केलंय। पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीरचा प्रश्न सुटेल असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। लंडनच्या थिंक टँक हाऊसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता आज महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। राहुल गांधी धारावीमध्ये दाखल झाले। धारावीमधील चर्मकारांच्या कामाचा ते आढावा घेत आहे, त्यानंतर आघाडीच्या नेत्यांसोबत ते बैठक घेतील अशी शक्यता आहे।
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळाचं तापमान वाढणार असं दिसतंय. दसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अबू आझमी यांच्या निलंबनावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन चेहरा कोण, कुणाला संधी, अशा चर्चा रंगल्या. आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवार यांनी आपल्याकडे घेतलाय. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार तात्पुरता अजित पवार स्वतः बघणार आहे. मंत्री जयकुमार गोरेंनी त्यांच्या विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल केला. संजय राऊत, रोहित पवार आणि लैबारी युट्यूब चॅनल विरोधात गोरेंनी हक्कभंग दाखल केला. जयकुमार गोरे यांनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकांनी सुद्धा पलटवार केलाय. संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय. हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार रोहित पवार यांनीही केलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन पुकारलं. विरोधक विधान भवनाबाहेर योगेश कदमांविरोधात घोषणाबाजी देत आहे. योगेश कदम यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालाय आणि संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवलाय. वनधाराच्या धर्तीवरती राज्यात देखील प्रकल्प करणार अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी केली. त्यासाठी बड्या उद्योगपतींसोबत पत्रव्यवहार करणार असंही गणेश नाईक यांनी सांगितलं. माळशिरस तालुक्यात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माजी खासदार रणजित निंबाळकरांनी दिले. येत्या 4 महिन्यात जनतेचे आमदार असलेले राम सातपुते पुन्हा विधानभवनात दिसतील, हा मोठा दावा माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकरांनी केलाय. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केला होता. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीमधील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरलंय. मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही हा सवाल हायकोर्टानं विचारलाय. मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. या मंत्री महोदयांना घोटाळ्याची माहिती नाही असं यातून दिसतंय. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांवर ब्रिटनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. खालिस्तानी दहशतवाद्यांनी एस जयशंकर यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. खालिस्तानी दंगलखोरांनी लंडनमधील या ठिकाणच्या चॅथम हाऊस बाहेर गोंधळ घातला. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक पुन्हा एकदा गुन्हाटमधील शेतात जाणार आहे. या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलमध्ये काही पुरावे मिळू शकतात अशी खात्री पोलिसांना आहे. यानंतर आता बुलढाण्यातून एक ब्रेकिंग न्यूज आहे. खामगावमध्ये सरपंचावर प्राणघातक हल्ला झालाय. खामगाव जवळ असलेल्या सुटाळा या ठिकाणी सरपंच निलेश देशमुख यांच्यावरती क्षुल्लक कारणावरून आता प्राणघातक हल्ला झालेला आहे. हल्ल्यात निलेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. सुटाळा फाट्यावर लोखंडी रॉडने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये सरपंच निलेश देशमुख थोडक्यात वाचलेले आहेत. हल्ला करणारा एक आरोपी मयूर सिद्धपुरा पोलिसांनी पकडलाय. मात्र इतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालेले आहेत. हल्ल्यात जखमी झालेले सरपंच निलेश देशमुख यांच्यावर खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते आहे. सुटाळा ग्रामपंचायत ही बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत आहे आणि याच गावाच्या सरपंचांवरती हा प्राणघातक हल्ला झालेला आहे, ज्यांचं नाव निलेश देशमुख असं आहे. बुलढाण्यानंतर थेट जाऊयात बीडमध्ये. बीडमधून एका व्यक्तीला अमानुष मारहाणाचा व्हिडिओ समोर येतोय आणि एकच खळबळ त्यामुळे उडाली आहे. हा व्हिडिओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं समोर आलंय. व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर भोसले समोरही आलेला आहे. मात्र मारहाण करणारा तो मी नव्हे असा दावा त्यानं केला असल्याचं बघायला मिळतंय. हा व्हिडिओ 2.5 वर्ष जुना असल्याचं कळतंय. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली हे स्पष्टीकरण भोसलेने दिलंय आणि याच सतीश भोसलेवर अखेर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे.
किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होत्या मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही. एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल. पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं. जरी मी त्याला मारलं असेल तर मी 100% चुकलो. मी माफी मागतो. तर यावेळेस सतीश भोसलेने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहिली. मात्र सतीश भोसले उद्या वाल्मिक कराड होईल हा इशारा अंजली दमानी यांनी दिलेला आहे. फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानिया विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याची देखील माहिती मिळते. जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी. नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे. आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते. तर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन नाही, त्याच्यावर 100% कारवाई व्हायला हवी असं सुरेश धस यांनी म्हटलंय. कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे. जालना जिल्ह्यातली ही घटना आहे. भोकरदन इथली ही घटना आहे. तर त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील ते सगळेच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असं त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे. पुढे पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पुणे महानगरपालिकेमध्ये 15व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर झालेल्या निधीमधील शेवटचा हप्ता देण्यास केंद्र सरकारने नकार दिला. घनकचरा व्यवस्थापन आणि राष्ट्रीय स्वच्छ सेवा या 2 उपक्रमांना मंजुरी मिळाली. मात्र निधीसाठी महापालिकेत लोकनियुक्त सदस्य नाही, त्यामुळे 240 कोटींचा निधी बुडण्याची शक्यता आहे. कोरटकर विरोधात आता कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. याबाबत अंतरिम जामीन रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. याबाबत पुढच्या 2 दिवसांमध्ये सुनावणीची देखील शक्यता आहे. पीएमपी कडून शनिवारी आता महिला दिनानिमित्त महिलांना मोफत बस प्रवास करता येईल. या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 13 मार्गांवर मोफत सेवा दिली जाणार आहे. घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद असेल. घाटकोपर पूर्व या ठिकाणच्या MICL प्रोजेक्ट समोरील जलवाहिनीला अचानक मोठी गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घाटकोपर पूर्वमधील पाणी पुरवठा बंद राहील. मुंबईमधल्या धारावी पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केल्यामुळे वरिष्ठांची कारवाई बघायला मिळतेय. एकाच वेळी 4घांना निलंबित करण्यात आलं, त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली. CSMT ते कल्याण दरम्यान 15 डब्याच्या लोकलच्या फेऱ्या वाढणार आहे. CSMT स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चा विस्तार होईल. फलाट विस्तारानंतर लोकलच्या 22 फेऱ्या वाढू शकतात. तर फलाट विस्तारात अडथळा ठरणारी RRI इमारत जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे. एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2650 लाल परी दाखल होणार आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तर या गाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून अंगणवाडी पदभरतीच्या रिक्त जागांच्या तुलनेत 8 पट अर्ज आले आहेत. अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वात जास्त अर्ज आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका आणि 200 मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. 4 चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहे अशा लाडक्या बहिणी देखील आहेत का आणि त्या लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाईल. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र लाभ दिला जाईल. लोणावळा या नगर परिषदेच्या वरसोली या ठिकाणी कचरा डिपोला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली आहे.
भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील DSB विभागाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत 2 संगणकांसह महत्त्वाची कागदपत्र पूर्णतः जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवलंय. वडवणी शहरात दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती आहे. या आगीत व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. कुडाळमध्ये गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली आहे. मोठा बेचिराख हा गोठा झालेला आहे. या आगीमध्ये एका म्हशीचा होरपळून मृत्यू झालाय. गुरं होरपळली आहे, गंभीर जखमी झाली आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत सुमारे 2 लाखांहून अधिक रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. परभणी गंगाखेड महामार्गावर मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटला. ट्रक गोदावरी पात्रात कोसळलाय. ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेत ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराला नदीपात्रातून बाहेर काढलंय. हे दोघेही गंभीर जखमी झालेत, तर त्यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आपला बंदा गेला बाबा. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका थेट रस्त्यावर आल्यात. कळंबोलीच्या रस्त्यावर 12वीच्या उत्तरपत्रिका दिसताय. 12वी बोर्डाचा हा संतापजनक कारभार बघायला मिळतोय. मनसेने आता बोर्डाचा कारभार हा उघडकीस आणला असल्याचं बघायला मिळत आहे. याआधी आपण बघितलं होतं कॉपी संदर्भात अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र आता 12वी बोर्डाचा हा अजब कारभार, मनसेने हा बोर्डाचा कारभार उघडकीस आणलेला आहे. कळंबोलीमध्ये ही घटना घडलेली आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिका थेट रस्त्यावर आल्या असल्याचं दिसतंय. 12वी बोर्डाचा संतापजनक आणि अजब कारभार आपल्याला बघायला मिळतोय. एकीकडे 12वीची आणि 10वीची परीक्षा सुरू असताना आता या उत्तरपत्रिका थेट रस्त्यावर आल्या असल्याचं दिसतंय. मनसेकडून या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि आपण पाहिलंय याआधी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आलेल्या होत्या. मात्र आता थेट पनवेलच्या कळंबोलीमध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे. या उत्तरपत्रिका थेट रस्त्यावर पडल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचे नंबर्स कुणीतरी फाडलेले आहेत आणि सकाळी खाली मार्क लिहितात आणि बाकीचा असतो साधारण. या उत्तरपत्रिकांवरती विद्यार्थ्यांचे नंबर सुद्धा आहेत आणि जो हॉलमार्क या उत्तरपत्रिकांवरती लावणं अनिवार्य असतं, बंधनकारक असतं, तो हॉलमार्क सुद्धा काढून ठेवण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरीचा सुळसुळाट सुरू आहे. 2024 मध्ये 11,000 प्रवाशांचा 27 कोटींहून अधिक किमतीचे मोबाईल चोरीला गेले. मुंबई लोहमार्गाच्या अहवालातून ही माहिती समोर आली. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल. 3ऱ्या आठवड्यात देखील छावा चित्रपट कमाई करतोय. आतापर्यंत छावाने 477 कोटींचा गल्ला जमावलाय. मुलुंड पूर्व रहिवासी भागात फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना त्रास होतोय. अशा दुकानांना रहिवासी भागात परवानगी देऊ नये ही मागणी नागरिक सध्या करताना दिसत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाडमधील तापमानात मोठी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी तब्बल 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. महाडमध्ये दुपारी तापमानानं उच्चांक गाठला असल्याचं बघायला मिळालंय. निफाडमध्ये ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा 4 अंशांवर गेला. निफाडमध्ये पारा 4 तर धुळ्यात 7.5 अंशांवर गेलाय. तापमानातील चढउतारामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे द्राक्ष खराब होत आहेत ही भीती देखील शेतकरी आता व्यक्त करतायत. मालेगावातील मोहन चित्रपटगृहाजवळ भुयारी गटारीचं काम सुरू आहे. जेसीबी चालकाकडून आता मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं असल्याचं देखील बघायला मिळालंय. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेट्समध्ये अळ्या आणि किडे आढळले. पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत काल चॉकलेटचं वाटप झालं. पालकांच्या तक्रारीनंतर चॉकलेट वाटप बंद करण्यात आलंय.